मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं फंगी बद्दल. आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे, तर ही ओळ राहिली ती. दो मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर विस्कर्स इज 5 किंगडम ऑफ सिस्टम वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे मी आधी सांगितलं होतं की विस्करचे जे 5 किंगडम आहेत हे काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यांच्यानंतरही खूप सारे क्लासिफिकेशन झालेले आहेत. तर त्यांच्यानंतर काही क्लासिफिकेशन झालेले ते बघूयात. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोइंग. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सजीवामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट नंबर. सजीवामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हे सर्वात जास्त आहे, म्हणून त्यांना सुद्धा वेगळं क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्यांना वेगळं क्लासिफाईड केलेलं आहे. बघा, तर या ठिकाणी दाखवलेलं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, रेफरन्ससाठी साईजच्या रेफरन्ससाठी दिलेलं आहे. बघा, 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे का ते किती, तर 10⁻⁶ मायक्रोमीटर म्हणजे 10 नंतर 6 शून्य. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. NM म्हणजे नॅनोमीटर, UM म्हणजे मायक्रोमीटर. ठीक आहे, चला बघूयात आता ऑर्गॅनिझम जे आहेत. तर या ऑर्गॅनिझमला मायक्रो ऑर्गॅनिझम नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम. तर या मायक्रो ऑर्गॅनिझमला कशा पद्धतीने आता सर्व येते ना, आपण जे वरती बघितले का, प्रोटिस्टा, बॅक्टेरिया असेल, तर हे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमचा एक वेगळा स्टडी करण्यासाठी एक वेगळा चार्ट बनवलेला आहे. जो की मायक्रो ऑर्गॅनिझम 2 प्रकारचे आहेत मुख्य. एक आहे प्रोकॅरियोट्स, दुसरा आहे युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स हे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. यांच्या सेलमध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नाही आहे, थोडक्यात न्यूक्लियस नाही आहे, सेल ऑर्गॅनिझम नाही आहे, जे की आहेत बॅक्टेरिया, सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत. युकॅरियोट्स आहेत, यांच्यामध्ये युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा हे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत, परंतु यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड मायक्रो हे आहेत, न्यूक्लियस आहे, जे की आपण आधीच्या चॅप्टरमध्ये किंवा आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. चॅप्टर तर हाच होता. ठीक आहे, तर बघूयात. बघा, तर हा चार्ट आहे मायक्रोब्स. प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया आहे, युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी आहे. ठीक आहे, तर एक एक बघूयात. बॅक्टेरियाची जी साईज असते ती 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर असते. लक्षात ठेवा, हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज द साईज ऑफ बॅक्टेरिया. सो इट इज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर्स. युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल, म्हणजे एकच सेल असते त्यांची, म्हणून त्याला युनिसेल्युलर म्हणतात. इंडिपेंडंट असतात. इंडिपेंडंट म्हणजे कसे, एकदम आरामात राहतात. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असतात. पॅरासाइट असतात, पॅरासिटिक असतात, परोपजीवी असतात. पॅरासाइट ऑर्गॅनिझम म्हणजे परोपजीवी, दुसऱ्यांवर जगणारे असतात. काही समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर टू फॉर्म ए कॉलनी. कारण काही बॅक्टेरिया जे इंडिपेंडंट जे आहे म्हणजे ते काय आहेत, स्वतंत्र आहेत. स्वतंत्र म्हणजे कसे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार. स्वतंत्र म्हणजे काही स्वतः अन्न पण तयार करू शकतात, तर काही बॅक्टेरिया असे आहेत की स्वतंत्र म्हणजे एकटे राहतात. काही जे असतात ते कॉलनी करून राहतात. काही ऑर्गॅनिझम पॅरासाइट्स आहे, दुसऱ्यावरती जीव जगणारे आहेत, काही स्वतंत्र आहेत. ठीक आहे. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनल्स आर ॲब्सेंट. बघा, बॅक्टेरियाला प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. तर बॅक्टेरिया काय प्रोकॅरियोट आहे. प्रोकॅरियोट म्हणजे यांच्यामध्ये काय नाही, न्यूक्लियस नाही, सेल ऑर्गेनल नाहीये, परंतु यांना सेल वॉल आहे. यांना काय आहे, सेल वॉल आहे. त्यानंतर बघा, दे प्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. ते कसे तयार होतात, तर सिंपल बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे एसेक्शुअल रिप्रोडक्शन तयार होतात. म्हणजे यांचे 2 तुकडे होतात. बायनरी फिजन म्हणजे काय माहिती का, इथून 2 तुकडे होणार, हा इकडे होणार, हा इकडे होणार, म्हणजे सेल डिव्हिजन होणार. आणि 2 एकाचे 2, दोनाचे 4, चाराचे 5 असे होतात.
इन द फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रोज व्हायरगियसली अँड कॅन डबल देअर नंबर इन द 20 मिनिट्स. जर कधी त्यांना सुटेबल टेम्परेचर जर कधी भेटलं, फेवरेबल कंडिशन म्हणजे त्यांना सुटेबल असं जर कधी वातावरण भेटलं, तर ते 20च मिनिटात स्वतःला डबल करतात. 20 मिनिटामध्ये स्वतःला डबल करण्याची क्षमता त्यांची बॅक्टेरियाची आहे. 20च मिनिटात नवीन बॅक्टेरिया तयार होतो. आय होप कळालं असेल. लक्षात काय ठेवायचं आहे की बॅक्टेरिया हा जो आहे बॅक्टेरिया हा जो आहे तो प्रोकॅरियोट्स आहे. त्याचप्रमाणे तो मोनेरामध्ये येतो. कशात येतो हे बघा इथे या ठिकाणी बॅक्टेरिया कशात येतो, मोनेरा किंगडम जर कधी म्हटलं तर मोनेरामध्ये येतो. युनिसेल्युलर आहे. त्यानंतर कशात आहे, युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोट्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नाहीये, सेल ऑर्गेनल नाहीये. त्याचप्रमाणे काय तर ते सिंपल बायनरी फिजनने स्वतःला डबल करतात. त्याचप्रमाणे फेवरेबल कंडिशन भेटलं तर 20च मिनिटात स्वतःला डबल करतात, एकाचे 2 होतात. तर यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो. काही बॅक्टेरियाचे या ठिकाणी चित्र आपल्याला दाखवलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूयात प्रोटोझोआ. प्रोटोझोआची साईज किती असते, अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर्स. प्रोटोझोआची साईज किती असते, जवळपास 200 मायक्रोमीटर्स असते. बॅक्टेरियाची 1 ते 10 मायक्रोमीटर. बॅक्टेरियाची किती आहे, 1 ते 10 मायक्रोमीटर आहे, परंतु प्रोटोझोआची किती आहे, 200 मायक्रोमीटर आहे. प्रोटोझोआची किती असते, 200 मायक्रोमीटर. प्रोटोझोआस आर फाउंड इन सॉइल. प्रोटोझोआ कुठे सापडतात, तर मातीत सापडतात. फ्रेश वॉटरमध्ये. फ्रेश वॉटर म्हणजे नदीचं पाणी असेल, तळ्याचं असेल, धरणाचं पाणी असेल, डबक्याचं पाणी असेल, तर अशा पाण्यामध्ये सापडतात. कोण, प्रोटोझोआ. डबक्याच्या पाण्यामध्ये, मातीमध्ये आणि समुद्राच्या पाण्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम सापडतात, जे की सिंगल आहे, सिंगल सेल आहे, युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. तर अशा मल्टिपल असतात काही, तर युनिसेल्युलर असतात जास्त करून. तर अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, प्रोटोझोआ असं म्हणतो. जे कुठे सापडतात बघा, सॉईलमध्ये, फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हटलं तर काय, यांची साईज किती आहे, 200 मायक्रोमीटर आहे, म्हणजे आपण यांना डोळ्यांनी बघू शकत नाही. असे आहेत. सॉईलमध्ये सापडतात, त्यानंतर फ्रेश वॉटरमध्ये सापडतात, त्याचप्रमाणे सी वॉटरमध्ये सापडतात, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. काही प्रोटोझोआ जे आहेत, प्रोटोझोआ म्हणजे काय बघा या ठिकाणी, प्रोटोझोआ म्हणजे कोणती फॅमिली आहे, तर प्रोटोझोआ म्हणजे प्रोटिस्टा फॅमिली आहे. युनिसेल्युलर आहे. सर्व काय आहेत, युनिसेल्युलर आहे. प्रोटोझोआ जे आहेत ते युनिसेल्युलर आहे. प्रत्येक जण युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर नाहीये, युनिसेल्युलर आहे. पुढे गेलं ते प्रोटोझोआ. तर युनिसेल्युलर आहे, सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. त्याचप्रमाणे सर्वात पहिले म्हणजे अप्रॉक्सिमेटली यांची साईज 200 मायक्रोमीटर आहे. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. जमिनीत सापडतात म्हणजे मातीत सापडतात. फ्रेश वॉटर म्हणजे तळं असेल, धरण असेल, नदी असेल, अशा ठिकाणी सापडतात. आणि समुद्राच्या पाण्यामध्ये हे प्रोटोझोआ सापडत असतात. त्यानंतर ते काही प्राण्यांच्या शरीरात पण सापडतात, जे की पॅथोजेनिक आहे, म्हणजे जे काय करतात, रोग आजार निर्माण करतात त्या ऑर्गॅनिझमला. ज्याच्या शरीरात ते घुसतात, त्याच्या शरीरामध्ये ते काय करतात, रोग निर्माण करतात, डिसीज निर्माण करतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. हे कसे आहेत, युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, परंतु युकॅरियोटिक आहे. म्हणजे युकॅरियोटिक म्हणजे यांचं जे न्यूक्लियस हे वेल डिफाईन्ड आहे, सेल ऑर्गॅनल यांच्यामध्ये आहे. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर. त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये काय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय व्हेरिएशन आहे, म्हणजे काय चेंजेस आहेत. एकाचं शरीर असं तर दुसऱ्याचं शरीर तसं आहे, सारखे सारखे नाही आहेत. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआन्स. आणि यांचे व्हेरिएशन पण वेगळे, म्हणजे सेलचं स्ट्रक्चर पण वेगळं आहे, आणि लोकोपोषण करण्यासाठी जे अवयव आहे, म्हणजे हालचाल करण्याचे जे अवयव आहे, हे पण वेगळे आहेत त्यांचे. सर्वांचे सारखे ऑर्गन नाही, हालचाल करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे ऑर्गन आहे. आणि यांच्या शरीराचं जे स्ट्रक्चर आहे, जो आराखडा आहे, तो सुद्धा कसा आहे, वेगळा आहे. त्याचप्रमाणे मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा कसं आहे, म्हणजे खाण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची ती पण वेगळी आहे. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. हे जे ऑर्गॅनिझम हे काय आहेत,
रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. काय करतात, एकाचे 2 तुकडे होतात आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. आता याचे एक्झाम्पल आहेत बघा. अमिबा, पॅरामेशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबा आणि पॅरामेशियम हे जे आहेत हे फ्री लिव्हिंग डर्टी वॉटर म्हणजे घाण पाण्यात सुद्धा सापडतात, तळ्याच्या पाण्यात सापडतात, नदीच्या पाण्यात सापडतात, नाल्याच्या पाण्यात सापडतात. एंट अमिबा हिस्टोलिटिका कॉज एंटो ॲमोबायोसिस. बघा, एंट अमिबा हिस्टोलिटिका हा जो आजार आहे हा जर कधी आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्या शरीराचे जे इंटेस्टाईन आहे यांना हा काय करतो, हानी करत असतो, आपल्या शरीराला खायला लागतो हा. तर हा घातक आहे. याच्यामुळे कोणता आजार होतो बघा, ॲमोबायसिस नावाचा आजार होतो. एंट अमिबा हिस्टोलिटिकामुळे ॲमोबायसिस नावाचा आजार होतो. त्यानंतर आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाचा एक व्हायरस असतो, हा आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. याच्यामुळे मलेरिया आजार होतो बघा. मलेरिया आपण म्हणतो की मलेरिया आजार जो आहे हा मच्छरामुळे होतो, तर हा मच्छरामुळे नाही होत. तर मच्छर फक्त वाहून नेण्याचं काम करतं. मुळात आजार जो ज्या व्हायरसनं होतो तो व्हायरस हा आहे प्लाझ्मोडियम. तर हा आहे बघा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. हा प्लाझ्मोडियम नावाचा जो आहे तर हा तो काय आहे, व्हायरस नाही, हा प्रोटोझोआ आहे. या प्रोटोझोआमुळे आपल्याला मलेरिया होतो. हा व्हायरस नाही, हा कोणी प्रोटोझोआ आहे, जो कुठं असतो, पाण्यामध्ये असतो. पाण्यामध्ये असतो आणि तो मच्छर काय करतो, पाणी पितं आणि मग ते त्याच्या तोंडात जातो आणि तोच आपल्या शरीरात गेला की आपल्याला काय होतो, मलेरिया होतो. युग्लिना ऑटोट्रॉफिक आहे. युग्लिना कसा आहे, ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो युग्लिना. युग्लिना पण काय, प्रोटोझोआ आहे. त्यानंतर फंगी, साईज अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर. फंगी जे आहे तर त्यांची साईज किती आहे, 10 to 100 मायक्रोमीटर्स. बघा 10 to 100 याची किती होती, बॅक्टेरियाची 1 to 10 मायक्रोमीटर. त्यानंतर प्रोटोझोआची 200 मायक्रोमीटर आणि फंगीची किती आहे, 10 to 100 मायक्रोमीटर. तर तिघांची चेंज आहे, तर ही साईज लक्षात ठेवायची आहे. These are found in decaying organic matter and dead bodies of the plant and animals. फंगी कुठे सापडतात, तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, जे पदार्थ खराब होत आहेत अशा खराब पदार्थावरती तुम्हाला हे दिसून येतील. त्याचप्रमाणे डेड बॉडीज म्हणजे मेलेले जे प्लांट्स आहे, मेलेले जे काय झाडं आहेत आणि प्राणी आहेत, तर मेलेल्या झाडांमध्ये आणि प्राण्यांवरती आपल्याला फंगस दिसून येत असतो. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. हे कसे आहेत, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. युकॅरियोटिक म्हणजे काय बरं, त्यांच्यामध्ये काय न्यूक्लियस आहे. सम आर युनिसेल्युलर अँड सम अदर्स आर व्हिजिबल इन नेक आईज. काही काय आहे युनिसेल्युलर आहे म्हणजे सिंगल सेल आहे, काही कसे आहेत व्हिजिबल आहेत नेक्ट आईजने म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसू शकतात, म्हणजे ते मल्टीसेल्युलर आहे थोडक्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय आहे सॅप्रोफ्रॉटिक. सॅप्रोफ्रॉटिक म्हणजे डेड बॉडी जी आहे त्या डेड बॉडीतून न्यूट्रिशन शोषून घेण्याचं काम, अन्नपदार्थ शोषून घेण्याचं काम हे करतो कोण, फंगस. ॲब्झॉर्ब देअर फूड बाय डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. मी आताची सांगितले काय करतं, भाकर असेल तर भाकरीतून शोषून घेतो ऑर्गॅनिक मॅटर, तर म्हणून त्यांना आपण म्हणतो सॅप्रोट्रॉफिक. सॅप्रोट्रॉफिक म्हणजे काय, ते काय करतात, डिकेइंग खराब होणारे जे ॲनिमल असेल, अन्नपदार्थ असेल अशातून अन्न शोषून घेतं स्वतःचं अन्न जे त्यांना लागतं. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड एसेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. बघा, हे सेक्शुअली पण रिप्रोड्यूस होऊ शकतात, एसेक्शुअली पण रिप्रोड्यूस होऊ शकतात. आता सेक्शुअली रिप्रोडक्शन आपण बघितलेलं आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात, म्हणजे मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेल एकत्र येतात आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोट स्वतःला डबल करतं म्हणजे सेल डिव्हिजन होते झायगोटचे, आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर काय होतं, एकाचे 2 होतात सेल, दोनाचे 4 होतात. मग ते काही मल्टीसेल्युलर असतात, काही मग सेल डिव्हिजन होऊन सिंगल सिंगल पण होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे डबल पण होऊ शकतात किंवा मल्टीसेल्युलर पण होऊ शकतात. त्यानंतर एसेक्शुअल. एसेक्शुअली म्हणजे काय
की बायनरी फिजन होते, दोन तुकडे होतात डायरेक्ट. जे मेन जो आहे म्हणजे पहिली जी फंगस आहे त्या फंगसचे दोन तुकडे होणार आणि नवीन तयार होणार. आणि सेक्शुअली म्हणजे कसं, दोन फंगस एकत्र येऊन नवीन फंगस तयार करणार. तर याला आपण म्हणणार सेक्शुअली. आणि हे आहे एसेक्शुअली. तर याचं एक्झाम्पल आहे बेकर सिस्ट. बेकर सिस्ट म्हणजे काय, जो बेकर्स असतो, जो काय करतो बटर वगैरे तयार करत नाही का, ब्रेड, तर तो त्याच्याकडे जे ईस्ट असतं, ब्रेड कशाने तयार होतात, ईस्टने. ईस्ट हे एक फंगस आहे. तर त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे कॅन्डिडा आणि मशरूम. ठीक आहे. तर कॅन्डिडा आणि मशरूम हे काय उदाहरण आहे. ठीक आहे. कशाचं, तर कॅन्डिडा आणि मशरूम हे जे उदाहरण आहे हे पण कशाचं आहे, तर फंगसचं उदाहरण हे आहे. कॅन्डिडा जर कधी बघायचं असेल तर या ठिकाणी मी दाखवू शकतो की कॅन्डिडा बघा, कॅन्डिडा नावाचं फंगस जे आहे तर हे अशा प्रकारे असतं. हे कॅन्डिडा हे आपल्या तोंडावरती, काखेत, सर्व ठिकाणी हे तयार होऊ शकतं अशा पद्धतीने कॅन्डिडा. तर हे जे आहे तर हे फंगसच आहे. कॅन्डिडा नावाचं फंगस आहे. हे अशा लाल पद्धतीचं आपल्या शरीरावर पण होऊ शकतं आणि त्याचे दिसायला कसे आहे, ते छोटे छोटे आहेत. बघा, आपल्याला माउथ अल्सर टाईप जे होतं, माउथ अल्सर जो होतो, माउथ अल्सर तो कशाने होतो, तर कॅन्डिडा नावाच्या फंगसमुळेच होतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे आहेत तर हे कॅन्डिडा नावाचे जे फंगस आहे याच्यामुळे आपल्याला तोंडामध्ये माउथ अल्सर होतं, आपलं तोंड लाल होतं, जीभ लाल होत असते. त्यानंतर आहे अल्गी. अल्गीची साईज आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. याची पण 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. म्हणजे या दोघांची जी साईज आहे, फंगीची आणि अल्गीची साईज सेम आहे. फंगीची आणि अल्गीची जी साईज आहे ते दोघांची 10 to 100 मायक्रोमीटर्सच आहे. बट दे आर डिफरंट. फंगी काय करू शकत नाही, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. बट अल्गी कॅन मेक देअर ओन फूड बिकॉज दे आर ऑटोट्रॉफिक. अल्गी जे आहेत ते ऑटोट्रॉफिक आहे, फंगी जे आहेत ते हेट्रोट्रॉफिक आहे. फंगी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, अल्गी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. फंगीमध्ये क्लोरोप्लास्ट नसतं, अल्गीमध्ये क्लोरोप्लास्ट असतं. त्यामुळे अल्गी काय करते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. दे आर ॲक्वेटिक. अल्गी कुठे असतात, ॲक्वेटिक म्हणजे काय, पाण्याविषयी, म्हणजे पाण्यात असतात. अल्गी कुठे सापडणार, पाण्यात सापडणार. ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणीच अल्गी आहे, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी अल्गी नाही. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक म्हणजे यांचं वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे. यांचं कसं आहे, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल आहेत. युकॅरियोटिक म्हणजे कसे, ज्यांच्यामध्ये काय न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गेनल आहे. त्याचप्रमाणे काय, युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. ऑटोट्रॉफिक आहे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. कारण ऑटोट्रॉपिक म्हणजे त्यांच्यामध्ये काय, क्लोरोप्लास्ट पिगमेंट आहे, क्लोरोफिल पिगमेंट आहे, ज्याला आपण क्लोरोप्लास्ट पण म्हणतो. त्यामुळे ते काय करतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात. सूर्याच्या किरणाच्या मदतीने काय करतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. एक्झाम्पल काय आहे, क्लोरेला. आणि काय अजून बघा, क्लोरेला आणि दुसरं काय आहे, क्लॅमिडॉमनस. बघा, क्लॅमिडॉमनस असे दोन काय दिले आहेत, अल्गीचे उदाहरणं दिलेले आहेत. क्लोरेला आणि क्लॅमिडॉमनस असे दोन उदाहरणं आहेत. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. अल्गीच्या खूप कमी स्पेसीज आहे ज्या की आहे युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल इन द नेक्टाईज. खूप साऱ्या स्पेसीज जे आहेत ते काय आहेत, मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त सेलने तयार झालेले आहेत. परंतु काही सेल जे आहेत ते युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल सुद्धा आहे. त्याच्यातल्या काही औषधासाठी वापरतात, टॅबलेट म्हणून. आता हे काय, क्लोरेला, हे आपण बघूयात की क्लोरेला नावाचं जे फंगस आहे ते कसं आहे. हे बघा, टॅबलेट तयार झालेले आहेत. तर हे जे फंगस आहे तर हे औषधासाठी सुद्धा वापरलं जातं. बेनिफिट आहे त्याचे, हेल्थ बेनिफिट. अशा पद्धतीने क्लोरेला वापरलं जातं. क्लोरेला त्याचप्रमाणे काय, क्लॅमिडोमोनासिस. तर हे काय बघूयात, या ठिकाणीच आपण जाऊयात.
तर हे अशा पद्धतीने आहे. थोडंसं हे जे दिसतंय तुम्हाला, तर हे मी आहे क्लॅमिनो मॉडस. क्लॅमिनोडॉमनस असं आहे ते. क्लॅमिनोडॉमनस नावाचं फंगस आहे, जे कसे दिसायला असं आहे क्लॅमिनोडॉमस. चला पुढे जाऊयात. हे बघितलंय आपण. आता बघूयात व्हायरसेस. व्हायरसेस आर नॉट ऑर्गॅनिझम. व्हायरसेस जे आहेत ते ऑर्गॅनिझम नाही आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही आहेत. कारण ते काही वेळा मेलेल्या अवस्थेत असतात, तर काही वेळा कसे असतात, लाईव्ह असतात. ज्यावेळेस ते ॲनिमलच्या किंवा प्लांटच्या शरीरात जातात त्यावेळेस ते जिवंत होतात, आणि ज्यावेळेस ते शरीराच्या बाहेर येतात त्यावेळेस ते मृत अवस्थेत असतात. त्यामुळे ते ऑर्गॅनिझम नाही आहेत. त्यांना ऑर्गॅनिझमच्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं नाही आहे, पण ते मायक्रोब्स आहेत. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर ॲज ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे बघा, व्हायरसेस जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून कन्सिडर केले जात नाही. ऑर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. कारण ते काय आहेत, काही ठिकाणी लिव्हिंग असतात, काही ठिकाणी नॉन लिव्हिंग असतात, म्हणून त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणत नाही. दे आर सिच्युएटेड इन अंडर मायक्रोस्कोप. दे आर स्टडीड इन अंडर मायक्रोबायोलॉजी. त्यांचा जो अभ्यास केला जातो तो कशात केला जातो, मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जात असतो. व्हायरसचा जो अभ्यास आहे तो कशात केला जातो, मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. ही शाखा आहे, मायक्रोबायोलॉजी एक शाखा आहे, तिच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट. That is, they are the 10 to 100 times smaller than the bacteria and can be seen only with electronic or electron microscope. व्हायरसेस हे इतके छोटे आहेत, इतके सूक्ष्म आहे. मिनिटचा अर्थ या ठिकाणी सूक्ष्म आहे. एक्स्ट्रीमली मिनिट म्हणजे अतिसूक्ष्म आहेत. व्हायरसेस कसे आहेत, अतिसूक्ष्म आहेत. किती सूक्ष्म आहेत, 10 ते 100 पटीने. बॅक्टेरिया जो असतो ना, तर या बॅक्टेरियापेक्षा 100 पटीने लहान असतात. कोण, व्हायरस. व्हायरसेस हे 100 पटीनं बॅक्टेरियापेक्षा 100 पटीने लहान असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सर्वात लहान बॅक्टेरिया आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सर्वात लहान कोण आहे, तर बॅक्टेरिया आहे. आणि हे व्हायरसेस किती लहान आहेत, तर बॅक्टेरियापेक्षा पण 100 पटीने लहान. सर्वात ऑर्गॅनिझम मध्ये सर्वात लहान कोण, तर बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 100 पटीने लहान कोण, तर व्हायरस. याची साईज जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर, मायक्रोमीटर नाही, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर एवढी आहे. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर हे मायक्रोमीटर नाही. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. ते कसे असतात, इंडिपेंडंट, स्वतंत्र फिरत असतात. व्हायरसेस इज ए लॉंग मॉलिक्युल्स ऑफ DNA, डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, और RNA, रायबोज न्यूक्लिक ऍसिड, कव्हर बाय द प्रोटीन कोट. यांच्यामध्ये प्रोटीन असतं. DNA हे एक प्रोटीनच आहे. तर यांच्या शरीरामध्ये, यांचं जे शरीर आहे ते, त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला DNA सापडतं किंवा मग RNA पण सापडतं. काहीच्या शरीरामध्ये DNA सापडेल, काहीच्या शरीरामध्ये RNA पण सापडतं. ठीक आहे. तर DNA म्हणजे डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. ह्याचा पूर्णपणे डिटेल स्टडी हा तुम्हाला 10वीला आहे, DNA आणि RNA. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल. व्हायरसेस कुठं जगू शकतात, फक्त लिव्हिंग प्लांटमध्ये, म्हणजे जिवंत झाडांमध्ये किंवा जिवंत प्राण्यांमध्ये ते जगू शकतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. आणि काय करतात, ते प्रोटीन तयार करतात. प्रोटीन तयार करतात कोणाच्या मदतीने, कुठल्याही सेलमध्ये घुसतात, प्लांटच्या कुठल्याही सेलमध्ये घुसतात किंवा ॲनिमलच्या कुठल्याही सेलमध्ये घुसतात, आणि त्या सेलच्या मदतीने काय करतात, प्रोटीन तयार करतात आणि स्वतःला डबल करतात. स्वतःला काय करतात, ते डबल करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि मग त्या सेलला मारून टाकतात. त्या सेलला काय करतात, ते त्या सेलचा नाश करतात आणि मग स्वतंत्र राहतात. म्हणजे एक व्हायरस जो आहे, आपली जी सेल आहे, आपल्या सेलमध्ये व्हायरस घुसला, त्याने प्रोटीन घेतलं आपल्या सेलमधलं, आपल्या सेलमधलं प्रोटीन घेऊन, आपल्या सेलमधलं अमायनो ॲसिड घेऊन प्रोटीन तयार केलं, स्वतःला डबल केलं, आणि डबल करत करत इतके खूप सारे होतात ते. एका सेलमध्ये हजारो व्हायरस तयार होऊ शकतात,
मग ते हजारो सेल व्हायरस तयार होतात आणि आपल्या सेलला नष्ट करतात आणि ते हजार पुन्हा आपल्या हजार सेलमध्ये जातात आणि पुन्हा हजार तयार होतात, पुन्हा हजार सेलमध्ये जातात, पुन्हा अशा पद्धतीने ते काय करत असतात, आपल्या शरीराच्या सेलला मारतात आणि आपल्या शरीराच्या सेल मेल्या की मग आपण काय होतो, आजारी पडतो. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल्स. व्हायरसेसमुळे खूप सारे काय होतात, आजार होत असतात प्राण्यांना आणि मानवाला आणि प्लांट्स म्हणजे झाडांना. तर अशा पद्धतीने आपला जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. या ठिकाणी दिलेलं आहे ह्यूमन. ह्यूमन म्हणजे मानवामध्ये कोणकोणते व्हायरसेस असतात बघा. पोलिओ व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, HIV व्हायरस आहे जो की एड्स आहे. त्याच्यामुळे एड्स हा आजार होतो, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम नावाचा. नंतर कॅटल म्हणजे मानवाला होणारे जे व्हायरसमुळे मानवाला होणारे आजार. तर मानवाला कोणकोणते व्हायरस अफेक्ट करतात, तर पोलिओ व्हायरस अफेक्ट करतो, इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि HIV व्हायरस अफेक्ट करतो. कॅटल म्हणजे गुरेढोरं जे आहेत यांना पिकोरना व्हायरस अफेक्ट करतो. प्लांट्स जे आहेत, प्लांट्समध्ये टोमॅटो आहे, तर टोमॅटोच्या झाडाला विल्ट व्हायरस अफेक्ट करतो. टोबॅको जे आहेत, तंबाखूचं जे झाड आहे त्याला कोणता, तर मोसाईक नावाचा व्हायरस जो आहे तो तंबाखूच्या झाडाला अफेक्ट करतो. बॅक्टेरिया जे आहेत, तर बॅक्टेरिया कोणता आहे, तर बॅक्टेरिओ पॅथेज व्हायरसेस अटॅक ऑन बॅक्टेरिया. बॅक्टेरियावर अटॅक करणारा व्हायरस कोणता आहे, बॅक्टेरिओ फेज. बॅक्टेरिओ फेज नावाचा जो व्हायरस आहे तो बॅक्टेरियावर अफेक्ट करतो किंवा अटॅक करतो. तर अशा पद्धतीनं आपला चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. या ठिकाणी काय येणार, प्रोकॅरिओट. या ठिकाणी येणार युकॅरिओटिक, युनिसेल्युलर, किंगडम येणार मोनेरा. ठीक आहे. या ठिकाणी युनिसेल्युलर, प्रोकॅरिओ, युकॅरिओट, युनिसेल्युलर. या ठिकाणी काय येणार, प्रोटिस्टा. या ठिकाणी काय येणार, मल्टीसेल्युलर. मग मल्टीसेल्युलरमध्ये कोण येणार बरं, त्या ठिकाणी प्रोटिस्टा. त्यानंतर काय येणार या ठिकाणी, फंगी. या ठिकाणी काय येणार, फंगी. त्यानंतर प्लांटाई आणि ॲनिमिलिया अशा नावं या ठिकाणी येणार आहे. जोड्याचं जर कधी बघितलं आपण तर फंगी बघा. फंगी कोण आहे, प्रोटोझोआ कोण आहे, व्हायरस कोण आहे, अल्गी कोण आहे आणि बॅक्टेरिया कोण आहे. आता अमिबा फंगी जे आहेत तर क्लोरेला होणार नाही. तर फंगी कोण आहे, कॅन्डिडा नावाची फंगी आहे. बरोबर आहे की नाही, त्या आपण टॅबलेट बघितल्या तर कॅन्डिडा नावाचे काय फंगी आहे का अल्गी आहे, फंगी आहे की अल्गी आहे. कारण टॅबलेट जे आहेत तर त्या ज्या बघितल्या आपण टॅबलेट तर त्या कोणत्या आहेत बघा, तर त्या काय फंगस आहे. तर कॅन्डिडा नावाच्या काही हे जे आहेत तर हे फंगस आहे. त्यानंतर प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआमध्ये कोणी, आता कॅन्डिडाचा विषय संपला, आता राहिलं कोण हे. त्याच्यामध्ये बघा प्रोटोझोआ. प्रोटोझोआ कोणी, अमिबा. प्रोटिस्टामध्ये येतात. बरोबर की नाही, प्रोटोझोआ कोणी, अमिबा. म्हणजे दोघांचा विषय संपला. आता राहिलं कोण, व्हायरस. व्हायरस कोण आहे, आत्ताच बघितलं आपण व्हायरस आहे बघा या ठिकाणी, बॅक्टेरिओफेज. बरोबर की नाही, मग बॅक्टेरिओफेज कोण, व्हायरस. संपला विषय या तिघांचा. आता राहिलं कोण, अल्गी. तर क्लोरेला ही अल्गी आहे आणि बॅक्टेरिया कोण आहे, तर प्रोकॅरिओटिक सेल. बॅक्टेरिया काय, प्रोकॅरिओटिक सेल आहे. प्रोकॅरिओटिक सेल फक्त बॅक्टेरिया आहे, फंगस प्रोकॅरिओटिक नाही, प्रोटोझोआ नाही आहे, व्हायरस नाही, अल्गी नाही, फक्त कोण आहे, बॅक्टेरिया आहे. काय, प्रोकॅरिओटिक सेल आहे. प्रोकॅरिओटिक सेलमध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहे जो की मोनेरा नावाचा किंगडम आहे. हे काय म्हणतंय, स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. बॅसिली आर हार्मफुल बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिली म्हणजे कोणती, तर लॅक्टिक ॲसिड. लॅक्टोबॅसिली म्हणजे लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड म्हणजे कर्ड. दही हार्मफुल आहे का, नाही. मग हे हा जो बॅक्टेरिया आहे हा हार्मफुल राहणार नाही, म्हणजे हे फॉल्स आहे. सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ ए कायटिन. बरोबर आहे. सेल वॉल कशाने बनलेली, फंगसची सेल वॉलची कायटिनने बनलेली. मी सांगितलं होतं इट इज ए टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर.
कायटिन इज अ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर. कायटिनने कोणाची सेल वॉल बनलेली? फंगसची सेल वॉल बनलेली, म्हणजे ट्रू आहे. त्यानंतर काय, ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज सुडोपोडिया. अमिबाला काय असतात? सुडोपोडिया. म्हणजेच काय? सुडो म्हणजे खोटे,